हॅलो फ्रेंड्स, इन्स्पायर व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इंडियन पॉलिटीबद्दल अभ्यास केला, राईट. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं, तर त्यामध्ये आपण मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स, ओके, म्हणजे आपल्या भारताच्या जे राज्यघटना आहे त्याची निर्मिती कशी झाली, ओके. नंतर त्यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघितली वन बाय वन, ओके. तर आतापर्यंत आपण हे या सर्व घटकांचा अभ्यास केला. आता या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आपण पाहणार आहोत की भारतीय राज्यघटना जी आपली जे स्टार्ट होते ते होते आपल्या प्रिएम्बलपासून, ओके. तर प्रिएम्बल म्हणजे काय असते, तर प्रिएम्बल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ प्रिएम्बल म्हणजे काय होते, तर प्रस्तावना, ओके ना. जे आपण लहानपणी शाळेमध्ये जर तुम्ही असाल, म्हणजे आपण शिकलेलो आहोत, तर शाळेमध्ये आपल्याला एक आम्ही भारताचे लोक वगैरे असे एक प्रकारची प्रस्तावना होती. तर त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रिएम्बल्स. त्यालाच इंग्लिशमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर वी आर द पीपल ऑफ इंडिया वगैरे असं हे आपलं प्रिएम्बल्स आहे, तिथून ते स्टार्ट होतं. त्याचबरोबर हे जे प्रिएम्बल्स आहे, आपले जर टेक्स्ट बुक असतात किंवा कुठलेही बुक असतात, तर आपल्या त्या बुकची सुरुवातसुद्धा या प्रिएम्बलपासून होत असते, राईट ना. पहिले प्रिएम्बल असते, त्यानंतर आपलं राष्ट्रगीत वगैरे असते, ओके. तर हे प्रिएम्बल का आहे आणि आपल्या प्रिएम्बल आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय टाकलेलं आहे, तर त्याचं महत्त्व काय आपल्या प्रिएम्बलचं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर या सर्व घटकांचा आपण या अभ्यास या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत, ओके मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वप्रथम जे आपलं प्रिएम्बल आहे ते प्रिएम्बल आपल्या ह्याच्यामध्ये प्रस्तावना ॲड केलेली आहे, राईट ना. पण जगातील असं कुठलं प्रिएम्बल आहे की तिथे सर्वात आधी प्रस्तावना त्यांनी ॲड केली होती, तर असं जे प्रिएम्बल आहे ते आहे अमेरिकेचं, ओके ना. अमेरिकेने काय केलं होतं मित्रांनो, की सर्वात प्रथम आपले जगामध्ये त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या सर्वात आधी प्रस्तावना ॲड केली होती, ओके. त्यानंतर बाकी इतर देशांनी, म्हणजे आपलं भारत झालं वगैरे, तर त्यांनीसुद्धा प्रिएम्बल हे ॲड करणं सुरुवात केली. तर मित्रांनो, प्रिएम्बल म्हणजे काय असते, तर प्रिएम्बल म्हणजे एक आपले कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे लीडर होते, तर त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव होतं एन ए पालखीवाला, ओके. तर त्यांनी सर्वात आधी सांगितलं की हे जे प्रिएम्बल आहे हे म्हणजे काय असतं, तर आयडेंटिटी कार्ड ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन्स, ओके ना. काय असते आपलं आयडेंटिटी कार्ड ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन्स, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची आयडेंटिटी कार्ड असते. म्हणजे आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय सुविधा आहेत, आपल्या नागरिकांना कुठकुठले हक्क आहेत, कुठकुठले मार्गदर्शक तत्त्वे वगैरे सर्व ज्या गोष्टी आहेत, सर्व जे आपलं कॉन्स्टिट्यूशन कशा प्रकारचं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे असं म्हणायचं म्हटलं तर ते सर्व गोष्टी काय सांगते, तर आपलं हे प्रस्तावना आपल्याला सांगते, ओके. तर मित्रांनो, त्यामध्ये सर्वात आधी जे कॉन्स्टिट्यूशन ते आपण बघितलं आहे, तर ते अमेरिकेने काय केलं होतं, प्रस्तावना त्यांच्यामध्ये ॲड केली होती, राईट. नंतर काय झालं की हे कॉन्स्टिट्यूशन आपण ॲड केलं आपल्या भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये, प्रस्तावना पण आपण ॲड केली होती, राईट. त्यानंतर 42nd अमेंडमेंट ॲक्टनुसार, ओके, 42nd घटना दुरुस्तीनुसार आपण या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही वर्ड्स ॲड केले आहेत, ओके ना. तर ते वर्ड्स कुठले आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. तर ते वर्ड्स आहेत सेक्युलरिझम, ओके, किंवा सेक्युलर म्हणू शकतो आपण त्याला, किंवा सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी. हे जे 3 वर्ड आहे मित्रांनो, हे नंतर 42 घटना दुरुस्तीनुसार नंतर ॲड केले गेले होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवावं. तर त्याचबरोबर मित्रांनो, आणखी सांगायचं म्हटलं आपल्या प्रिएम्बलबद्दल, तर प्रिएम्बल काय आहे, तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये जे नेहरूंचं, पंडित जवाहरलाल नेहरू आपले जे पंतप्रधान होते, देशाचे पहिले पंतप्रधान, तर त्यांनी काय केलं होतं की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन बनवले होते, ओके ना. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे आपला देश कसा असावा, आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं असावं, तर त्या बेसवरती हे प्रिएम्बल हे बनवलेलं आहे, ओके. तर हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो, ओके. तर 42nd घटना दुरुस्तीनुसार काय केलं होतं, त्यांनी 3 वर्ड ॲड केले होते. ते कुठकुठले आहेत, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, आणि इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता, ओके ना. तर हे सर्व वर्ड्स आहे हे ॲड केले होते. तर मित्रांनो, नेक्स्ट आपण काय करू, वन बाय वन त्यांचे जे फीचर्स आहेत, जे कीवर्ड्स आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधले, ते आपण आता याचा अभ्यास करणार आहोत, ओके. तर चला मित्रांनो, पुढे पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला आपलं कॉन्स्टिट्यूशनचं एक प्रिएम्बल दिसते, त्यामध्ये दिलेलं आहे, विथ द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलेमली रिझॉल्व टू द कॉन्स्टिट्यूशन इंडिया इन टू द सॉवरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक अँड सेक्युलर टू ऑल द सिटीजन्स जस्टिस वगैरे असं हे प्रकारचे आपले हे आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आपले एक काय म्हणू शकतो आपल्याला, आपलं प्रिएम्बल आहे. त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो ते 3 जे वर्ड आहे नंतर जे ॲड केले आहेत हे इथं आपल्याला दिसत नाही आहेत, पण ते ॲड 42nd कॉन्स्टिट्यूशननुसार केलेले आहेत, ओके. हे आपल्या तुम्हाला आता सध्या जे कॉन्स्टिट्यूशनचं प्रिएम्बलचं आपल्याला तुम्हाला पिक्चर दिसते, त्यामध्ये सध्या ते नाही आहेत, ओके. तर मित्रांनो, आता जे वन बाय जे वर्ड्स आहेत, जे कीवर्ड्स आहेत, ते कुठकुठले आहेत, तर ते आपण तिथं अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये जे वर्ड्स आहेत ते आधी आपण बघूयात. त्यामध्ये सॉवरेन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर, डेमोक्रेटिक, ओके ना, रिपब्लिक, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. हे जे वर्ड्स आहेत मित्रांनो, हे आपल्याला आपल्या देशाची आयडेंटिटी कार्ड देतात, म्हणजे देशाची म्हणजे आपल्या संविधानाची, ओके ना. आपल्या संविधानाची काय हे आयडेंटिटी कार्ड आहे की आपला देश कसा आहे, ओके.
तर आता त्याच 1 बाय 1 एका वर्डचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, तो पहिला वर्ड्स आहे मित्रांनो, तो आहे सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन. ओके ना, तर सार्वभौम म्हणजे काय असते मित्रांनो, की आपण काय आता डिपेंडन्सी नाही आपल्यावरती, आपण कोणावरती डिपेंडंट नाही आहे, आता आपण स्वतंत्र आहे, आपले डिसिजन आपण स्वतःहून आता घेऊ शकतो. ओके ना, त्याचबरोबर आपल्यावरती कोणाचं आता सध्या काय आहे, कोणाचं आपल्यावरती बर्डन पण नाही आहे. ओके ना, म्हणजे आपण जर कुठली ऑर्गनायझेशन आपण जॉईन करावी की नाही करावी हे आपल्याला आता बर्डन नाही आहे. आपल्याच मनात असेल तर आपण ते ऑर्गनायझेशन जॉईन करू शकतो. जसं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन वगैरे असतात. ओके ना, अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात, ते आपल्या मनात असतं. प्रत्येक देशाला एक सार्वभौम आहे की तो आपलं डिसिजन स्वतः घेऊ शकतो, त्याला त्या कमिटीमध्ये जायचं की नाही जायचं. ओके, तर आपले अशा प्रकारचं हे जो पहिला वर्ड आहे हा सॉव्हरेन आहे. ओके, तर सेकंड आहे तो आहे सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. तर समाजवादी काय मित्रांनो, तो हा जो वर्ड आहे, आता आपण पाहिला की 3 वर्ड जे होते त्यापैकी हा एक वर्ड आहे जो 42 म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड केला होता, तो आहे समाजवादी म्हणजे सोशलिस्ट. तो सोशलिस्ट काय असते मित्रांनो, तर सोशलिस्टमध्ये त्यामध्ये आता जर तुम्ही हे बघितलं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी आता आपण अभ्यासणार आहोत पुढे, तर त्यानुसार सोशलिस्टमध्ये जे प्रिन्सिपल्स दिले आहेत ते काय केले आहेत त्यांनी त्यांना वेगळे आपल्यासाठी प्रावधान केले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, की आपलं कॉन्स्टिट्यूशन काय सोशलिस्ट आहे. सोशलिस्ट मीन्स की आपण समाजवादी आपल्या याच्यामध्ये देशामध्ये विविध धर्माचे लोक जगून पण म्हणजे आहेत सुद्धा आणि एका कुटुंबाप्रमाणे ते वागत आहेत. राईट ना, म्हणजे त्याचबरोबर जे सोशलिस्टचे हे असतात, जे टाईप्स असतात ते 2 टाईप्स असतात मित्रांनो, एक डेमोक्रॅटिक सोशलिझम असते आणि कम्युनिस्ट सोशलिझम असते. तर ठीक आहे, तर आपला जे देश आहे तो कुठला आहे, तो डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे, कम्युनिस्ट नाही आहे. ओके ना, डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाहीवादी समाजवाद. ओके ना, म्हणजे लोकशाहीवादी समाजवाद असा आपल्या प्रकारचा देश आहे, म्हणजे डेमोक्रॅटिक सोशलिझमच्या प्रकारचं आपलं देश आहे. ओके, तर आता हे डेमोक्रॅटिक सोशलिझमचं एम काय असते मित्रांनो, टार्गेट काय असते, तर त्यांचं टार्गेट असते की आपल्या देशातील काय असते पॉवर्टी यांचं डिस्ट्रॉय करायची. ओके ना, व्हॅनिश करायची पॉवर्टी, प्रत्येकाला इक्वॅलिटी द्यायची, त्याचबरोबर काम करण्याची इक्वॅलिटी असेल, त्यांना प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला अपॉर्च्युनिटी असेल जॉबसाठी वगैरे. ओके ना, तर अशा प्रकारचे हे डेमोक्रॅटिक जे सोशलिझम असतात. ओके, डेमोक्रॅटिक सोशलिझम जे आपली हे आहे एक फीचर्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आपल्या प्रिएम्बलमध्ये ॲड केलेलं ते काय करते प्रोव्हाइड करत असते. ओके, तर हे झालं मित्रांनो ऑल अबाउट सोशलिस्ट समाजवाद, त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो सेक्युलर म्हणजे आता आपल्या सर्वांना माहीत आहे की धर्मनिरपेक्ष. आता सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष माहीत आहे. आता आपण सांगितलं की 3 वर्ड्स ॲड केले त्यापैकी हा पण एक वर्ड आहे. राईट ना, तर सेक्युलर म्हणजे काय धर्मनिरपेक्ष, तर हा पण वर्ड 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनुसार हा ॲड केला होता. राईट, तर त्यामध्ये आता आपल्याला माहीत आहे की सेक्युलर म्हणजे काय, तर आपला देश काय धर्मनिरपेक्ष आहे, कारण की आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या जाती धर्माचे लोक राहतात आणि त्यांना विविध फ्रीडम आहे. तर ते फ्रीडम कशानुसार फ्रीडम आहे त्यांना, ते फंडामेंटल राईट्सनुसार आहे. राईट ना, म्हणजे 25 ते 28 जर आर्टिकल आपण बघितले, राईट ना, जे रिलिजियस रिलेटेड आहे, तर त्यानुसार आपण सांगू शकतो की आपलं देश काय आहे सेक्युलर आहे. म्हणजे प्रत्येक धर्मातील व्यक्तीला आपला धर्म पाळण्याचा, आपल्या धर्माची पूजा वगैरे करण्याची, त्यांचं सण उत्सव साजरे करण्याची काय स्वातंत्र्य दिलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनने. राईट ना, तर त्यामुळे आपण काय सांगू शकतो की आपला देश काय आहे हा धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे. ओके, समजलं मित्रांनो हे पण तुम्हाला. आता नेक्स्ट पाहूया आपण डेमोक्रॅटिक. ओके, म्हणजे लोकशाही. आता मित्रांनो डेमोक्रॅटिकचे एकूण 2 प्रकार असतात, मुळात 2 प्रकार असतात, एक डायरेक्टली असते आणि इनडायरेक्टली असते. म्हणजे लोकशाहीसुद्धा 2 टाईपची असते, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ओके, तर आपल्या देशामध्ये कुठले आहे तर इनडायरेक्ट आहे. मग डायरेक्ट का असते, तर डायरेक्ट मित्रांनो म्हणजे की जे लोक असतात तेच डायरेक्ट त्यांचे सरकार असते. राईट ना, म्हणजे जे सुप्रीम पॉवर असते ते लोकांकडे असते. राईट, म्हणजे आता असं एक्झाम्पल कुठलं आहे तर मग असं स्वित्झर्लंडचं एक्झाम्पल आहे. मग तिथे लोक काय करतात की त्यांना जर समजा एखादं हे घ्यायचं असलं, समजा एखादं डिसिजन घ्यायचा किंवा लॉ बनायचा असला, तर ते काय करतात रेफरंडम म्हणजे किंवा अशी वोटिंग घेतात किंवा प्लेबिसाईड. ओके ना, प्लेबिसाईड म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, वोटिंग म्हणतो त्याला, की डायरेक्ट ओरली वोटिंग घेऊ शकतो किंवा ओरली वोटिंग म्हणू शकतो किंवा आणखी रिकॉल करू शकतात ते. त्याचबरोबर रेफरंडम इनिशिएटिव्ह घेऊ शकतात एखाद्या व्यक्तीसाठी. म्हणजे ते स्वतःच ते नागरिक त्यांचं काय करतात, त्यांच्या जे सोयीस्कर त्यांना लॉ आहेत, नियम आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये काय असतात की हे लोकच काय असतात, त्यांची सुप्रीम पॉवर असते. ओके, मग ज्यांच्याकडून जास्त वोटिंग आहे तो लॉ बनते. ओके, म्हणजे तिथं काय असते स्वित्झर्लंडमध्ये समजा तुम्हाला एखादा लॉ एन्व्हायरमेंटवरती लॉ बनवायचा आहे. ओके, तर मग काय करतील, वोट होईल. राईट, वोट होईल आणि वोट ज्याच्याकडून जास्त वोट असतील, ज्या साईडनं असेल ती साईडला काय होईल, त्या साईडला तो लॉ पास होईल. ओके, जर जास्त वोट असेल तर पास झाला तर पास होईल आणि जर कमी होत असेल तर समजा जास्त लोकांचं नाही म्हणणं असेल त्या लॉसाठी तर
तो लॉ पास नाही होणार. ओके, मग त्यामध्ये असं नाही आहे, त्यामध्ये आपल्यासारखं नाही आहे की संसदमध्ये लॉ पास होईल वगैरे, असं नाही आहे. तिथं काय आहे, डायरेक्ट लोक म्हणजे पीपल काय करते, सुप्रीम पॉवर असते, ते पास करतात लॉ. ओके, पण इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये काय असतं की आपल्या इथं काय करतो, आपण लोकांना निवडून देतो, म्हणजे आपले प्रतिनिधी निवडून देतो, राईट ना. मग आपले प्रतिनिधी काय करतात की ते जाऊन संसदमध्ये काय करतात, आपल्यासाठी जे सोयीस्कर लॉ नियम वगैरे असतात किंवा रूल्स असतात ते बनवतात आणि ते पास करतात. ओके, तर हे झाले 2 टाईप्स मित्रांनो डेमोक्रेसीचे. कुठले लोकशाही डेमोक्रेसीचे कुठले आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. तर इनडायरेक्टचं जे एक्झाम्पल आहे ते कुठलं आहे, तर इंडिया आहे. आणि डायरेक्टचं एक्झाम्पल तर ते आहे स्वित्झर्लंड. हे पण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, मे बी तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. ओके, तर मित्रांनो आता जो नेक्स्ट आहे तर ते आहे, जो वर्ड आहे तो आहे, कीवर्ड जो आहे तो रिपब्लिक, म्हणजे गणतंत्र म्हणतो ना, त्याला आपण प्रजासत्ताक किंवा राज्यतंत्र म्हणू शकतो. ओके, तर गणतंत्र म्हणजे काय असते मित्रांनो, की पीपलचं राज्य, म्हणजे पीपलचं राज्य म्हणजेच काय म्हणतो आपण, लोकांचं राज्य, गणतंत्र, राईट ना, त्याला आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आता हे जे गणतंत्र असते यामध्ये हे 2 टाईपचे त्यामध्ये डिवाईड झालेलं असते, राईट. तर म्हणजे पीपल म्हणजे रिपब्लिक असते आणि एक मोनार्ची असते, राईट ना. 2 टाईपच्या कॅटेगरी असतात, क्लासिफिकेशन असते डेमोक्रेटिक पॉलिटीमध्ये. म्हणजे ते डेमोक्रेटिक राजकीय घटना असते, राजकारण असते, त्यामध्ये 2 टाईपचे असतात देश. एक असते पॉलिटिक आणि दुसरं असते एक असते रिपब्लिक आणि दुसरं असते मोनार्ची. तर मोनार्ची म्हणजे काय असते की एक राजा निवडून दिलेला असतो, तो राजा काय करतो, जे शेवटचं जे एकदम लास्ट डिसिजन असते तो ते घेत असतो. ओके, तर तो एक राजा असतो, त्याला आपण मोनार्ची सिस्टीम म्हणतो, जशी ती ब्रिटनमध्ये आहे, ठीक आहे ना. पण आपला देश काय आहे, रिपब्लिक आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे की आपण जे लोक प्रतिनिधी आहे आपले निवडून दिलेले आहेत आणि तेच आपल्यासाठी, आपल्या हितासाठी काय करतात, डिसिजन घेत असतात. तर अशा प्रकारचं हे गणतंत्र सिस्टीम आहे. ओके, तर मित्रांनो आता जो नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे जस्टिस, म्हणजे न्याय. ओके, आता याबद्दल सांगायचं काही गरज नाही आहे, प्रत्येकाला माहीत आहे की न्याय म्हणजे काय असते. तर आपल्या ज्यामधून काय वाटते, आपल्याला विविध प्रकारचे आपल्याला न्याय मिळतात. तर आपले जे मार्गदर्शक तत्व आहे यातून आपल्याला काय केलेले आहेत, आपले न्याय जे आहेत ते सेक्युलर केलेले आहेत. सेक्युलर म्हणजे की त्यांना आपलं सुरक्षा दिलेली आहे, कशाने, तर मार्गदर्शक तत्वांनी, की तुमच्या स्टेटनी किंवा तुमच्या देशाने हे तुमच्यासाठी करावं. तर हे सर्व गोष्टी कुठल्या आहेत की देशाने काय काय करावं त्या लोकांसाठी, तर हे मार्गदर्शक तत्वामध्ये ॲड केलेलं आहे. तर त्यामुळे काय वाटतं आपल्याला, त्यामुळे आपल्याला न्याय मिळत असतो. तर मित्रांनो आपल्या ज्या देशामध्ये ते काय आहे, जे सोशल जस्टिस आहे. ओके, तर जस्टिस कसे असतात, त्या 3 टाईपचे असतात त्यामध्ये पण. तर ते असतात, एक सोशल जस्टिस असते, नंतर इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल. ओके ना, तर सोशल जस्टिस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये काय आहे की आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही, म्हणजे कोणाचा भेदभाव नाही करू शकत, कशा बेसवर, कलर, कास्ट, जात, धर्म, सेक्स, या गोष्टीवरती आपण त्याचा भेदभाव करू शकत नाही, राईट. त्याचबरोबर इकॉनॉमिकवर काय आहे, तर इकॉनॉमिकली प्रत्येकाला आपलं काय राईट्स आहे, प्रत्येकाला आपण रोजगाराची हमी देऊ शकतो, प्रत्येकाला आपला रोजगार कमवण्याचं एक स्वातंत्र्य आहे. त्यांना त्या गोष्टीमध्ये जर काही अडचण असेल तर त्यांना न्याय देण्याचा, प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं सुप्रीम कोर्टचं काय आहे, आपल्या देशाचं काय आहे, कर्तव्य आहे, राईट ना. त्याचबरोबर सरकारचं सुद्धा. नंतर जे पॉलिटिकल असतात की सेम थिंग आहे, की पॉलिटिकल म्हणजे काय, की प्रत्येक नागरिकाला काय आपल्या वोटिंगचा राईट्स आहे. त्याचबरोबर तो आपले जे पॉलिटिकल ऑफिस असतात तो इक्वली काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो, त्याला जे हवं ते आपण मिळू शकतो, पॉलिटिकल जे ऑफिसेस असतात, राईट ना. तर हे काय झालं आपलं जस्टिस, राईट. तर नेक्स्ट वन आहे लिबर्टी, म्हणजे स्वातंत्र्य. ओके, तर लिबर्टी मीन्स स्वातंत्र्य म्हणजे अब्सेन्स ऑफ रिस्ट्रिक्शन्स. मिळून येतं ना, म्हणजे लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे अब्सेन्स ऑफ रिस्ट्रिक्शन्स, म्हणजे आपल्या याच्याकडे नागरिकांना लिबर्टी आहे, म्हणजेच काय आहे, अब्सेन्स ऑफ हे आहे, काय म्हणतात त्याला, अब्सेन्स ऑफ रिस्ट्रिक्शन आहे, म्हणजे त्याला कशाची अडचण नाही येणार आहे, कशामध्ये पण अडचण कशामध्ये नाही येणार आहे, की स्वतःचा डेव्हलपमेंट करण्यामध्ये त्याला अडचण नाही येणार. ओके ना, म्हणजे त्याची जी डेव्हलपमेंट आहे, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याला करायची असेल तर त्याला त्यामध्ये काय येणार नाही, अडचण येणार नाही. म्हणजे त्याला करता येईल, त्याला आपला पैसा वगैरे कमवता येईल, आपली डेव्हलपमेंट करता येईल, आपला विकास करता येईल, त्याचबरोबर आपला देशाचा बी विकास होऊ शकतो, राईट ना. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या याच्यामध्ये लिबर्टी आपण याच्यामध्ये करू शकतो, पाहू शकतो की स्वातंत्र्य म्हणजे काय होते, लिबर्टी होते. लिबर्टी म्हणजेच मी सांगितलं तुम्हाला की अब्सेन्स ऑफ रिस्ट्रिक्शन वगैरे, म्हणजे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक व्यवसाय, उद्योगधंदे करण्याचा अधिकार आहे, त्याला आपला पैसा रोजगार कमवण्याचा अधिकार आहे, राईट ना. वेगळे तो व्यवसाय चालू करू शकतो, राईट. तर हे सर्व आपल्याला कुठून भेटतं, तर आपलं कॉन्स्टिट्यूशन आपल्याला देतं. पण ह्या सर्व जे किड्स वर्ड्स आहे हे आपल्या प्रिएम्बलमध्ये ॲड केलेले आहे आपण, की आपण सांगतोय की आपलं प्रिएम्बल सांगतं की आमचं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, आमच्या कॉन्स्टिट्यूशनने आमच्या नागरिकांना कुठकुठले हक्कही दिलेले आहेत. ओके ना, तर अशा प्रकारचं हे लिबर्टी आहे. त्यानंतर आहे इक्वेलिटी. ओके ना, इक्वेलिटी म्हणजे समानता. आता इक्वेलिटी हा समानता जो वर्ड आहे तो मित्रांनो
त्यामध्ये काय होतं की त्यामध्ये इंडिव्हिज्युअली म्हणजे काय असते की अब्सेन्स ऑफ प्रिव्हिलेज, स्पेशल प्रिव्हिलेज म्हणजे जे स्पेशल प्रिव्हिलेज देतो आपण, जसे फॉर एक्झाम्पल पंतप्रधानांना असतात आपल्या किंवा राष्ट्रपतींना असतात, स्पेशल प्रिव्हिलेज असतात काही, म्हणजे स्पेशल काही ते स्पेशल एक लोक असतात, कारण की त्यांच्याकडे कोणता गुन्हा दाखल होऊ शकत नाही जेव्हा ते प्रेसिडेंट असतात समजा, ठीक आहे ना. हा एक राष्ट्रपतीचा स्पेशल प्रिव्हिलेज. तर आपलं काय आहे की प्रत्येक नागरिकाला हे स्पेशल प्रिव्हिलेज नाही आहे. प्रत्येक नागरिक काय आपल्यासाठी इक्वल आहेत. प्रत्येक नागरिकाला इक्वल आपण राईट्स दिलेले आहेत. आता ते राईट्स कुठले आहेत आपल्या कलममध्ये माहीतच आपल्याला, आपण मूलभूत हक्कामध्ये जे शिकलेलं आहे की इक्वेलिटी बिफोर लॉ, जो 14 आर्टिकल आहे राईट ना. इक्वेलिटी बिफोर लॉ म्हणजे प्रत्येकाला जो लॉ आहे तो सेम आहे, तो कोणी असो, मग तो राष्ट्रपतीपासून तर कुठल्या पण जाती धर्माचा नागरिक असो, कोण पण असो, त्याला काय इक्वल लॉ असेल. ओके ना. लॉ काय असेल त्यांना सेम असेल, जो कायदा असेल तो सारखा असेल. त्याचबरोबर त्यांचं काय आहे, त्यांना प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन दी ग्राउंड ऑफ रिलिजियस रेस राईट्स. ओके ना. म्हणजे आपण काय करतो, त्यांना आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही आर्टिकल 15नुसार. तर कशा बेसवरती, कास्ट, रेस वगैरे, रिलिजन या बेसवरती आपण त्यांना काय करू शकतो, डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. आणि जर केलं तर काय होईल, तो व्यक्ती याच्यामध्ये जाऊन कोर्टामध्ये जाऊन जे याच्या विरोधात डिस्क्रिमिनेशन करत आहेत त्यांच्याविषयी त्या विरोधात काय करू शकतो, केस टाकू शकतो, फाईल रिपोर्ट करू शकतो. ओके ना. म्हणजे कोणाला हक्क नाही की कोणत्या व्यक्तीला डिस्क्रिमिनेट करणं ऑन द बेसिस ऑफ रिलिजियस, कास्ट, रिलिजन्स एक्सेट्रा. ओके. त्याचबरोबर काय त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे एम्प्लॉयमेंट मिळण्याची. ओके. आर्टिकल 16नुसार. त्याचबरोबर जे आर्टिकल 17 आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे की त्यांचं वारंवार काय होते की आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं. तर आर्टिकल 17 काय आहे, तर अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी. जे अनटचॅबिलिटी आहे ती आपण अबॉलिश करायला लागेल आपल्याला. म्हणजे अनटचॅबिलिटी आपण ती करू शकत नाही. म्हणजे हात न लावणे, कोणी समजा खालच्या जातीचा, उच्च जातीचा असे नियम न सांगणे कोणाला, किंवा त्याचबरोबर असे नियम न पाळणे. ठीक आहे ना. म्हणजे जे असते ना अनटचॅबिलिटी, की मला हात नको लावू, तू या जातीचा असं वगैरे, तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण ते करू शकत नाही. तर ह्या सर्व गोष्टी काय करतात मित्रांनो, आपल्या जे ध्येय आहेत, सर्व जे नागरिक आहेत ते काय करतात, त्यांना काय करतात की त्यांना इक्वॅलिटी देतात, समानता देत आहेत. राईट ना. तर त्यानंतर आणखी त्याचबरोबर जे अबॉलिशन ऑफ टायटल्स आहे की आर्टिकल 18नुसार काय लागते, प्रत्येकाला जे टायटल्स आहेत ते आपल्याला अबॉलिश करावं लागते. जसे राजबहादर, राजे वगैरे असे जे टायटल्स आहेत ते काय करावं लागतात, अबॉलिश करावं लागतात. त्यामुळे काय होत आहे की डिस्क्रिमिनेशन होणार नाही आणि सर्व लोक काय राहतील, इक्वल राहतील आणि सर्वांना समानताने वागणूक मिळेल. ओके. तर हे झाले आपले इक्वॅलिटीबद्दल किंवा समानताबद्दल. ओके मित्रांनो. तर नेक्स्ट जे आहे मित्रांनो, नेक्स्ट आहे की तो आहे फॅटर्निटी म्हणजे बंधुता. ओके. आता फॅटर्निटी बंधुता म्हणजे काय असते, तर म्हणजेच एक बंधुभावना. ओके ना. आता बंधुभावना कधी येईल, जेव्हा आपण सिंगल असेल, जेव्हा आपण एक असू. ओके. आता एक म्हणजे आता आपल्या देशामध्ये काय आहे, आपल्या देशाचं फीचर्स काय आहे त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्याला काय आहे की आपण सर्व भारतीय नागरिक आहोत. ओके. म्हणजे भारतीय नागरिक म्हणजे सिंगल सिटिझनशिप आहे आपलं. राईट. सिंगल सिटिझनशिप म्हणजे काय झालं, आपलं एक फॅटर्निटीचं की म्हणजे बंधुतेचं काय झालं, एक प्रतीक झालं. ओके मित्रांनो. म्हणजे आपल्याकडे बंधुता आहे म्हणजे काय, आपण एक सिंगल सिटिझन्स आहे, म्हणजे लोकांमध्ये काय होईल, एक बंधुता होईल. ओके ना. म्हणजे दोन लोक आहे, एक आपण मित्र आहोत, का म्हणेन मी भारतीय नागरिक आहोत, तो पण म्हणेन मी भारतीय नागरिक आहोत. राईट ना. म्हणजे आपण काय एकामेकांना काय समजू की आपण एकच आहोत. राईट ना. एका देशाचे नागरिक आहोत. म्हणजे त्यामुळे काय होईल, आपली युनिटी वाढेल आणि इंटिग्रिटी पण वाढेल. ओके. तर यामुळे काय होते की हे जे वर्ड्स असतात हे त्यामुळे वर्ड्स आपले काय करतात, अशा प्रकारचे वर्ड्स जे आहेत ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल, आपल्या देशाबद्दल आपल्याला माहिती देतात. ओके. म्हणजे आपली आयडेंटिटी कार्ड आपण त्याला त्यामुळेच म्हणतो. ओके. तर आपल्या त्याच्यामध्ये काय आहे, वर्ड्स हा जो कीवर्ड हा पण खूप महत्त्वाचा जो आहे फॅटर्निटी. ओके मित्रांनो. तर त्याचबरोबर जो आता नेक्स्ट वर्ड आहे तो आहे, आता हे सर्व जे झाले आतापर्यंत कोणते बघितले आपण, ते आतापर्यंत आपण जे वर्ड्स बघितले ती एकूण किती वर्ड्स होते, तर ते होते 9 वर्ड्स. राईट ना. त्यामध्ये कुठले होते, तर पहिला बघितला आपण रिपब्लिक. ओके. जर सेकंड होता त्यामध्ये नंतर कोणता बघितला आपण, रिपब्लिक नंतर, तर रिपब्लिक नंतर आपण बघितला सोशलिस्ट नंतर त्यानंतर आपण डेमोक्रेटिक बघितला. राईट ना. नंतर त्यानंतर आपण रिपब्लिक, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी वगैरे अशा प्रकारचे वर्ड्स बघितले. आता मित्रांनो 2017 की 18मध्ये एक क्वेश्चन आला होता, त्यामध्ये 4 वर्ड्स दिले होते की यापैकी कुठला वर्ड्स आधी येतो. राईट ना. मग त्यामध्ये असे वर्ड्स होते जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी. हे 4 वर्ड होते मित्रांनो. यापैकी कुठला वर्ड आधी येतो आपल्या प्रिॲम्बलमध्ये, यांचं आपल्याला ॲन्सर द्यायचं होतं. तर त्यामध्ये जस्टिस हे राईट ॲन्सर होतं. 2017 प्रीमध्ये PSIसाठी हा प्रश्न विचारला गेला होता, कंबाईन एक्झाममध्ये. सॉरी, PSIसाठी नाही, कंबाईन एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेला होता.
तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आपल्याला विचारू शकतात. तर मित्रांनो, त्यामुळे प्रिॲम्बलसुद्धा आपल्याला काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे समजून घेणं डिटेलमध्ये आपल्याला महत्त्वाचं होतं. तर त्याच अनुषंगाने आपण हे व्हिडिओ लेक्चर आज घेतलं आहे. ओके, तर आता हे सर्व आपण बघितले मित्रांनो आपल्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल, की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे फीचर आहेत, की फीचर आहेत ते आपण आता इथं अभ्यास केला आहे. आता नेक्स्ट जे बघूया आपण, की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण काय करू शकतो, ते सिग्निफिकन्स जे आहेत, जे समजा कॅरेक्टरिस्टिक आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे प्रिॲम्बल ॲज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स यावरसुद्धा खूप काही प्रमाणात म्हणजे काही केसेस आहेत ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते. म्हणजे तिथं भानगडी चालू होत्या की प्रिॲम्बल खरंच आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे का. ओके ना. आता मित्रांनो, घटना दुरुस्ती 368 आपण आर्टिकल 368नुसार आपण घटना दुरुस्ती करू शकतो, राईट ना. आता घटना दुरुस्ती करू शकतो तर मग आपण कॉन्स्टिट्यूशन घटना दुरुस्ती करू शकतो का संविधानाची. त्याचबरोबर जर प्रिॲम्बलचं पार्ट असेल तर मग प्रिॲम्बलची करू शकतो. तर अशा खूप वाद चालू होते. तर त्यामध्ये मित्रांनो जी बेरुबेरी केस होती, जी बेरुबेरी युनियन केस 1960ची, तर त्यामध्ये सर्वात आधी यांनी सांगितलं होतं की जे प्रिॲम्बल आहे तर ते काय आहे, जे कॉन्स्टिट्यूशन जे प्रिॲम्बल आहे इट्स नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ओके, त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा प्रिॲम्बल हे आपलं कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही आहे. ओके, कोणत्या केसमध्ये, तर बेरुबेरी केसमध्ये. ओके ना, 1960ला सांगितलं त्यांनी की बाबा प्रिॲम्बल आपलं पार्ट नाही आहे. ओके, म्हणजेच प्रिॲम्बल पार्ट नाही मीन्स काय होईल की त्यांनी डायरेक्ट मग काय होईल, ऑप्शन येईल की प्रिॲम्बलचं पार्ट नाही आहे तर मग हे अमेंडमेंट कसं करायचं याचं, जर करायची असेल तर, किंवा ओके ना, किंवा त्याचबरोबर आपण कोणी पण मग येईल आणि प्रिॲम्बलची अमेंडमेंट करून घेईल, राईट ना. मग हे त्यामध्ये वाद चालू झाले. मग नंतर जे नेक्स्ट जे सर्वात महत्त्वाचा जो हे होता खटला होता तो आहे केशवानंद भारती खटला 1973चा मित्रांनो. तर त्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टनं आधी क्लिअर केलं की आपला जो बेरुबेरीचा डिसिजन होतं ते चुकीचं होतं. त्यांनी ते ओपिनियन रिजेक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स. ओके, त्यांनी काय सांगितलं की प्रिॲम्बल काय आहे, कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे आपल्या. ओके, काय सांगितलं होतं आधी, बेरुबेरीनं काय सांगितलं होतं की कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही आहे प्रिॲम्बल्स. ओके, 1960ला. नंतर सुप्रीम कोर्टने काय केलं, ते जे डिसिजन आहे ते रिजेक्ट केलं. ओके, आणि केशवानंद भारती केसमध्ये नवीन डिसिजन दिलं. त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टने 1973ला की प्रिॲम्बल काय आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. आणि त्यानंतर आणखी जी LIC ऑफ इंडियाचा केस होती 1995ला, त्यामध्ये आणखी या गोष्टीला दुजोरा देण्यात आला. तर दुजोरा काय दिला आला की तिथं त्यांनी सांगितलं की बाबा जे कॉन्स्टिट्यूशन आपलं ते काय आहे, सुप्रीम कोर्टने सांगितलं की प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड त्यामध्ये आता सांगितलं एक शब्द वापरला की इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एकरूप आहे ते. त्यामध्ये आपण त्याला कॉन्स्टिट्यूशनला प्रिॲम्बलपासून वेगळं करू शकत नाही. आणि जर तुम्हाला त्यामध्ये अमेंडमेंट करायची असतील तर तुम्हाला 360नुसार अमेंडमेंट करावी लागेल. ओके, मग आता मित्रांनो नेक्स्ट जो टॉपिक आहे तो अमेंडमेंटबद्दल होता की अमेंडमेंट करू शकतो की नाही करू शकत. ओके, मग त्यामध्ये सुद्धा खूप अशा वादावादी चालू होत्या. तर ते आता थोडंसं आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट आहे टॉपिक अमेंडेबिलिटी ऑफ द प्रिॲम्बल. आता यामध्ये काय आहे, अमेंडेबिलिटी प्रिॲम्बल यामध्ये 368नुसार आपण कॉन्स्टिट्यूशनचं अमेंडमेंट करू शकतो. ओके, हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलं आहे. पण आपण आपल्या प्रिॲम्बलचं अमेंडमेंट करू शकतो का. ओके ना, तर मग ऑब्व्हियसली समजा आता जर प्रिॲम्बलचं कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे तर त्यासाठी करता आलं पाहिजे. ओके ना, पण आता मग तो मित्रांनो फक्त 42व्या घटना दुरुस्तीनुसार एकच वेळा फक्त आपलं इथं घटना दुरुस्ती झालेली आहे प्रिॲम्बलचं. ओके ना, त्यामध्ये ते 3 वर्ड्स ॲड केले आहे. ओके, ते कुठलं ते सेक्युलर, सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी हे 3 वर्ड काय केले होते त्यामध्ये ॲड केले होते 42वी घटना दुरुस्तीनुसार. आतापर्यंत फक्त एकच घटना दुरुस्ती ही झालेली आहे आपल्या प्रिॲम्बलसाठी. ओके, मग यामध्ये मित्रांनो काय सांगितलं होतं की केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं होतं की तुम्ही डिस्ट्रॉय नाही करू शकत म्हणते. काय करू शकत तुम्ही की तुम्ही अमेंडमेंट करू शकता कॉन्स्टिट्यूशनची, पण त्याचे जे बेसिक फीचर आहे ते तुम्ही डिस्ट्रॉय नाही करू शकत. ओके ना, म्हणजे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असतात काही, ते आपण हे करू शकत नाही, डिस्ट्रॉय नाही करू शकत. म्हणजे बेसिक फीचर काय आहे तर जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, सेक्युलर हे काय आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक फीचर आहे. तुम्ही याला अल्टर नाही करू शकत, तुम्ही याला काढून नाही टाकू शकत, हे तुम्हाला तिथंच ठेवावं लागतील. जर तुम्हाला काही अमेंडमेंट करत असतील तर यांच्यासोबत करा, राईट ना. तर असं काय सांगितलं होतं केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं होतं 1973ला. नंतर जे आधीची केस होती बेरुबेरी केस, तर ते जे रिगार्ड्स होतं त्यांनी जे सांगितलं तेव्हा किंवा आपण करू शकत नाही, तर ते त्यांनी काय केलं होतं ते त्यांनी रिजेक्ट केलं की तुम्ही ते आता करू शकता कॉन्स्टिट्यूशनचं अमेंडमेंट करू शकता. जे आता जे कंडिशन आहे, ओके ना, तर आता जी कंडिशन आता काय आहे की आपण कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिॲम्बलचं अमेंडमेंट करू शकतो, पण आपल्याला काय करावं लागेल ते बेसिक ऑफ फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असतात. ओके ना, जे फंडामेंटल बेसिक ऑफ फीचर आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे, जे आपण जे कीवर्ड्स आहेत त्यांना आपण अल्टर करू शकत नाहीत.
राईट. म्हणजे त्यामध्ये खूप सारे वर्ड्स आहेत आपले जे आता बेसिक फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहेत ते खूप सारे आहेत, ते आपल्याला वारंवार आपल्या एक्झाममध्ये आपल्याला विचारले पण जातात. ओके. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर कुठकुठलं आहे तर अमेंडमेंट हा सुद्धा एक आपला बेसिक फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके. त्याचबरोबर नागरिक होतं, फंडामेंटल राईट्स, त्याचबरोबर आणखी ड्युटीज वगैरे, मार्गदर्शक तत्त्वे. ओके. हे सर्व जे वर्ड्स आहेत, की जे वर्ड्स आहेत हे सर्व आपले बेसिक फीचर ऑफ म्हणजे बेसिक फीचर ऑफ वर्ड्स आहेत ते कॉन्स्टिट्यूशनचे. ओके ना. त्यांना आपण अल्टर करू शकत नाही. जर तुम्हाला जर हे करायचं असेल, अमेंडमेंट करायची असेल, तुम्ही करू शकता प्रिॲम्बलमध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये, पण त्या संगतमध्ये ठेवून किंवा त्यांच्या अनुकूलनंच तुम्हाला त्यामध्ये काय करावं लागेल, हे अमेंडमेंट करावी लागेल. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी काय काय सांगितलं की तुम्हाला मी सर्व जे कीवर्ड्स आहेत ते सांगितले, प्रिॲम्बलबद्दल सांगितलं. ओके. तर प्रिॲम्बलमध्ये सर्वात आधी गोष्ट कुठली सांगितली की त्यामध्ये आपण कशा प्रकारची आपण आधी काय काय बघितलं, नंतर कुठकुठले तिथले वर्ड्स आहेत. ओके. तर 62 घटनेचं कशा प्रकारे ॲड करायला आलं, नंतर आपण ते कुठकुठले वर्ड्स आहेत ते कीवर्ड्स अभ्यास केला. प्रिॲम्बलचं जो आपलं हे जो प्रिॲम्बल होतं, जी प्रस्तावना होती, जी तर हे कॉन्स्टिट्यूशन आहे, कधी आपण ॲक्सेप्ट केलं ते आपण मागच्या ज्या लेक्चरमध्ये सांगितलंच आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 ते आपण काय केलं आहे, ॲक्सेप्ट केलं आणि 26 जानेवारी 1950 त्यांचा केला आपण अंमलबजावणी केली आपल्या कॉन्स्टिट्यूशनची. राईट ना. तर प्रिॲम्बलमध्ये आपण नंतर हे शिकलो, कीवर्ड्सबद्दल अभ्यास केला. नंतर प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हे जे केसेस होते जसं बेरोबेरी केस, केशवानंद भारती केस, LIC केस, त्यामध्ये त्यांचं सुप्रीम कोर्टचं काय काय म्हणणं होतं ते बघितलं. त्याचबरोबर अमेंडेबिलिटी म्हणजे अमेंडमेंट होऊ शकते काय कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याबद्दल म्हटलं. तर आता लास्ट डिसिजन जो काय आहे की प्रिॲम्बल हा काय कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. राईट. ओके. आणि अमेंडमेंट करू शकता का, तर हो तुम्ही अमेंडमेंट करू शकता, पण बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहेत, ओके ना, त्यांना तुम्ही हात लावू शकत नाही, त्यांना तुम्ही अल्टर करू शकत नाहीत. ओके. तर मित्रांनो, हे सर्व आपण बघितलं आहे प्रिॲम्बलबद्दल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अशाच प्रकारचं नवीन याच्यामध्ये लेक्चरमध्ये पॉलिटिक्सचा आणखी प्रेसिडेंट वगैरे किंवा गव्हर्नर वगैरे असा टॉपिक घेऊन येणार आहोत. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरसाठी आता एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.